कडकडीत थंडीमध्ये पौष्टिक आणि पोषक असा आहार जर तुम्हालाही करायचा असेल तर गव्हाच्या पिठाचा शिरा नक्कीच करून बघा. हा शिरा बनवणं खूप सोपा असा आहे. त्याचबरोबर हा शिरा जर तुम्ही बाळंतीणीला सकाळच्या नाश्त्यामध्ये जर दिला तर तिच्यासाठी हा पोषक असा आहार असणार आहे. तर त्यामुळे हा शिरा मी बनवत असताना यामध्ये मी भरपूर अशा टिप्स शेअर केलेल्या आहेत. तर त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर नमस्कार, माके फ्लेवर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. चला मग माझ्यासोबत ह्या रेसिपीला सुरुवात करूयात. गव्हाच्या पिठाचा शिरा बनवत असताना आज मी तुमच्यासोबत अगदी अचूक प्रमाण आणि अचूक पद्धतसुद्धा सांगणार आहे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे छान सुजीच्या चाळणीने पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे एकदम आपल्याला बारीक असं इथे पीठ मिळून जाते. त्यानंतर हे टोपलीत घातल्यानंतर आपल्याला पीठ हे कोरडंच भाजायचं. यामध्ये तूप घालण्याची घाई अजिबात करू नका. तूप घातल्यामुळे गव्हाच्या पिठामध्ये गोळे गोळे तयार होतात आणि ते पीठ व्यवस्थित असं भाजलं जात नाही. जर तुम्हाला कण हे पीठ भाजायचं असेल तर त्यामध्ये अजिबात तूप न घालता हे कोरडंच पीठ भाजून घ्या. पिठाचा छान खमंग असा वास सुटेपर्यंत तुम्ही हे पीठ भाजून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये साजूक तूप घालायचं आहे. जर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला अर्धी वाटी ते साजूक तूप घालायचं आहे. हे तूप मी फ्रीजमधून घेतल्यामुळे थोडंसं कडक आहे आणि वितळायला थोडा जास्त वेळ घेत आहे. तूप एकदम मस्त असं वितळलेलं आहे आणि आता हे गव्हाच्या पिठामध्ये एकत्रित करून घेत आहे. पीठ एकत्रित करत असताना सुद्धा आपल्याला हे मंद आचेवरती भाजत घ्यायचं आहे. पिठाला खूप छान असा कलर आलेला आहे आणि हे पीठ आता एकदम परफेक्ट असं आपल्याला दिसतसुद्धा आहे. जर अशा प्रकारे जर तुम्ही सुरुवातीला जर यामध्ये तूप घातलं असतं ना तर त्यामध्ये गोळी झालीच असते. तर त्यामुळे सुरुवातीला बिना तुपाचंच हे पीठ भाजायचं आणि मगच त्यामध्ये तूप घालायचं, म्हणजे छान गोळी होणार नाही आणि परफेक्ट असं आपलं हे पीठ भाजलं जातं. आता आपल्याला या पिठामध्ये काजू आणि बदामची काप घालून घ्यायची आणि ते सुद्धा अगदी कमी आचेवरती 1 मिनिटभर भाजून घ्यायचं, म्हणजे याला सुद्धा तुपाचा छान असा स्वाद येतो. आता पिठामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर चवीप्रमाणे तुम्ही ते साखर कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये गूळसुद्धा घातला तरीही चालेल. साखरसुद्धा आता मी यामध्ये 1 मिनिट छान असं एकत्रित करून घेणार आहे, जेणेकरून याचा पाक तयार व्हायला लागेल. आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. गव्हाच्या पिठाच्या शिरामध्ये पाणी घालत असताना पाणी तुम्ही थोडं थोडं करूनच घाला. गव्हाच्या पिठाच्या शिराला पाणी जास्त लागत नाही, त्यामुळे थोडं थोडं करून जर तुम्ही पाणी घातलं तर तुम्हाला पाण्याचा परफेक्ट असा अंदाज येईल आणि परफेक्ट असा हा शिरासुद्धा होईल. आता मी यामध्ये परत थोडंसं अजून पाणी घालून घेणार आहे आणि हे छान एकत्रित करून घेणार आहे. हे सर्व व्यवस्थित एकत्रित करून घेत असताना जर तुम्ही बघितलं तर परफेक्ट असं प्रमाण तुपाचं आणि पाण्याचं इथं झालेलं आहे. हा गोळा छान कढईला सोडत आहे, म्हणजे किती छान व्यवस्थित असं आपण यामध्ये तूप घातलेलं होतं. छान एकत्रित करून घेतल्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक छान वाफ घ्यायची आहे, म्हणजे परफेक्ट असा आपला मऊ लुसलुशीत आपला हा शिरा इथे तयार होतो. बनवायला खूप सोपा आहे आणि खायला एकदम पोषक असा आहार आहे. तुम्ही थंडीमध्ये किंवा एरवी करून खाऊ शकता, पण बाळातीला हा शिरा जर तुम्हाला द्यायचा असेल तर अशाच पद्धतीने बनवा आणि अशाच पद्धतीने तिलाही द्या. त्यामुळे हा पोषक आणि पौष्टिक असा आहार योग्यपणे ठरेल. तर मग कशी वाटली तुम्हाला ही गव्हाच्या पिठाची रेसिपी? आवडली असेलच तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.